स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेमुळे पाणी टंचाईची परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे। जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी वेगाने कमी होत आहे, ज्यामुळे सध्या एकूण जलसाठा फक्त 26% एवढाच शिल्लक आहे। बुलढाण्याला पाणी पुरवणाऱ्या येळगाव धरणाची स्थितीही चिंताजनक आहे। या धरणात आता केवळ 22% पाणीच शिल्लक आहे। यामुळे येत्या काही दिवसांत पाण्याची टंचाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यावर्षी जिल्ह्यात विक्रम तोडणारे तापमान नोंदवले गेले असून अनेक ठिकाणी पारा 44 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला। उष्णतेमुळे व दमट वातावरणामुळे पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 मोठी, 7 मध्यम आणि 41 लहान जलसाठे आहेत। मात्र सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी घटल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे। बुलढाणा जिल्ह्यात एकूण 3 मोठे प्रकल्प आहेत, पेनटाकळी, नळगंगा आणि खडकपूर्णा। तर पेनटाकळीमध्ये आज रोजी 40.50% पाणी साठा आहे आणि नळगंगामध्ये 41% पाणी साठा आहे। खडकपूर्णामध्ये आज लाईव्ह साठा नाही आहे, पण मृत साठा 55 कमी आहे आणि जिल्ह्यात एकूण आज 25.85% पाणी साठा आहे। बुलढाणा शहराला येळगाव धरणामधून पाणी साठा पुरवठा केला जाते, त्यामध्ये किती सध्या पाणी? येळगाव तलावामध्ये सध्या 22.50% पाणी साठा आहे आणि नागरिकांना मी हेच आवाहन करत आहे की त्यांनी पाणी जपून वापरायचं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।